एका 13 वर्षाच्या मुलीवर 30 पेक्षा जास्त पुरुष रेप करतात, पण तरीसुद्धा एकही पुरुषाचा फोटो किंवा त्याचं नाव किंवा त्या रिक्षावाल्याचं फोटो किंवा नाव समोर येत नाही. जी व्यक्ती विक्टिम आहे ती त्या छोट्याशा मुलीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो. मुलगी विक्टिम असो किंवा गिल्टी असो, जगण्याचा दुसरा चान्स दिला जात नाही. पण जेव्हा एखादा पुरुष स्वतःच्या बायकोचा किंवा कोणाचा मर्डर करतो किंवा रेप करतो तर त्याचा फोटो जास्त दाखवला जात नाही. का? कारण शिक्षा भोगल्यानंतर त्या पुरुषाला जगण्याचा दुसरा चान्स मिळाला पाहिजे असं वाटतं. पण त्या स्त्रीला जगण्याचा कुठंच दुसरा चान्स मिळाला नाही पाहिजे. ती 5 मैत्रिणी असतात ना, त्यातली एक मैत्रीण जर एखाद्यासोबत लपडी करत असेल किंवा काही चुकीचं काम करत असेल तर काही मैत्रिणी तिला समजवतात, आणि जर ती ऐकत नसेल तरीसुद्धा तर तिच्यासोबत थोडंसं डिस्टन्स ठेवायला सुरुवात करतात, लांब राहायला सुरुवात करतात. पण इथं बघा, 30 पेक्षा जास्त पुरुषांनी मिळून त्या मुलीवर रेप केला, पण एकाच्या पण मनात असं आलं नाही की आपण चुकीचं करतोय म्हणून. तुम्हाला जर एवढी सूट दिलीच ना, तुमच्या घरामध्येच तुमच्या बहिणींना, तुमच्या आईला, तुमच्या मुलीला ना लपून ठेवावं लागेल, तुमच्यापासून वाचून ठेवावं लागेल. एखाद्या पुरुषाने किंवा मुलाने एखाद्या पोरीच्या तोंडावर ॲसिड फेकलं, त्या व्यक्तीचा चेहरा पण दिसून देत नाही, ती व्यक्ती कोण आहे ते पण दिसून देत नाही, आणि त्या थोड्या दिवसानंतर त्यांनी शिक्षा भोगली की असं समजता हां भोगली त्यांनी शिक्षा, आता त्याला पूर्ण जगण्याचा अधिकार आहे, जे की ती पोरगी आयुष्यभर भोगत असते. घरामध्ये तर तुम्ही स्वतःच्या बहिणीला, स्वतःच्या आईला, स्वतःच्या मुलीला सांगता असं वाग, असं नको वागू, बाहेर गेल्यावर हे कपडे घालते, का बोलता तुम्ही? कारण त्याच नजरेने कोणत्या तरी दुसऱ्या बाईकडे बघत असता, त्या घाणेरड्या नजरेने दुसऱ्या बाईला बघत असता, बोलून, नजरेने हात लावून. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की बाहेरसुद्धा माझ्यासारखेच पुरुष, मी जसा घाण विचार करतो ना तसेच घाण विचार करणारे, दुसऱ्याच्या मुलींवर, दुसऱ्याच्या बायकोवर, दुसऱ्यांच्या आईवर, बहिणीवर वाईट नजर ठेवणारे माझ्यासारखेच पुरुष बाहेर फिरत आहेत. त्यामुळं तुम्ही तुमच्या घरातल्या बाईला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करता का? कारण दुसऱ्या बाईला तुम्ही वाईट नजरेने बघण्यासाठी, मोकळं होण्यासाठी. हे सगळं बहाणे आहेत की नाही का, असं समाज खूप वाईट झाला आहे, तू असं वाग, तसं वाग. तू स्वतःच नीट वागला ना बाहेर जाऊन तर दुसऱ्या बाईला त्रास होणार नाही. तसाच दुसरा पुरुष पण जर नीट वागला ना, दुसऱ्या बाईकडे बघण्याचा जो नजर आहे ती नीट केली ना, तर तुझ्या बायकोचं संरक्षण होणार, तुझ्या घरच्या महिलांचं संरक्षण होणार. म्हणून तर मी म्हणते ना, हा देश पुरुष प्रधान देश आहे. पुरुषांना गुन्हा करू या काही करू त्यांना लपवलं जातं, त्यांना जगण्याचा दुसरा चान्स दिला जातो. पण महिलांसोबत तसं नाही. महिलांनी गुन्हा करू किंवा ते विक्टिम असो, त्यांना कधीच दुसरा चान्स मिळत नाही.